हॅलो, नमस्कार. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 30 ऑक्टोबर 2023. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. या थॉट दॅट थ्राईव्ह या चॅनलवर आणि त्या चॅनलच्या आनंदी कट्ट्यावर आपण सर्वांचं स्वागत स्वागत स्वागत. आपण सकारात्मक जीवनशैली कशी आचरणात आणायची आणि कशी अनुभवायची, त्यासाठी आपण सकारात्मक विचार म्हणजे काय आणि विचार म्हणजे काय याचं शास्त्र आपण बघत आहोत. आता हे विचार येतात कोठून हे आज आपण बघणार आहोत थोडक्यात. सोशल मीडियाज जे काही आत्ता आहेत त्याच्यामध्ये रेडिओ, टी व्ही, मोबाईल, FB, यूट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्राम असे अनेक सोशल मीडियाचे प्रकार आहेत. आपले न्यूजपेपर आहेत, आपण जे वाचतो ती पुस्तकं आहेत, आपण ज्यांच्याशी चर्चा करतो त्यातून येणारे विचार असू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले प्रेझेंट मेमरीज आणि पास्ट मेमरीज म्हणजे वर्तमानातल्या ज्या स्मृती आहेत की दैनंदिन जीवनात आपण ज्यांच्याशी बोलतो, व्यवहारामध्ये ज्यांच्याबरोबर आपण काम करतो, त्यांचासुद्धा काही एक प्रभाव आपल्यावर पडत असतो आणि त्यातूनसुद्धा जो काही होणारा परिणाम असतो ते विचार आपल्यामध्ये येत असतात. दुसरे एक असं आहे की आपल्या काही मान्यता तयार झालेल्या असतात आपल्या जीवनामध्ये, त्यालाच आपण बिलीफ सिस्टीम असंही म्हणतो. त्या बिलीफ सिस्टीममधूनसुद्धा आपल्यामध्ये हे विचार येतात. या बिलीफ सिस्टीम्स या कशा तयार होतात तर आपल्या रूढी, परंपरा, वंश, जात, गट, गुरु आहेत आपले, कुठलेही असू शकतात गुरु, त्या म्हणजे त्यांच्याकडून होणारा जो काही एक प्रभाव आहे आपल्यावर, त्यांचा जो काही एक प्रभाव आपल्यावर पडत असतो, त्यातून आपल्या इंद्रियांना एक संवेदना जाणवत असते आणि मज्जासंस्थेतून त्यांना दिलेलं ते एक प्रत्युत्तर आहे, त्यालाच आपण विचार असं म्हणतो. आणि ह्या सर्वांचा जो काही एक परिणाम होतो, त्या विचारांमुळे तो काय जो एक परिणाम होतो तो सकारात्मक असू शकतो किंवा नकारात्मक असू शकतो, किंवा योग्य असू शकतो किंवा अयोग्य असू शकतो. आणि म्हणूनच आपण विचार म्हणजे काय आणि हे विचार कुठून येतात हे आपण आत्ता थोडक्यात बघितलं. कारण विचारांची परिभाषा जेव्हा आपल्याला कळते ना, तेव्हा पुढचं सगळं सोपं होऊन जातं. आणि जेव्हा आपण आत्ता आर्ट ऑफ थिंकिंग म्हणजे विचार करण्याची जी एक कला आपण आत्ता शिकत आहोत, ती कला उमजायला, समजायला आणि अंगी बाणवायला पण खूप सोपं होऊन जातं. कारण जे आपल्याला विचार म्हणजे कायच हे कळून जातं. आणि हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा आपण बॅक ऑफ द माइंड सतत अटेन्शन प्लीज आपण आपल्या मनाला बजवत असतो. आणि थोडंसं बजवायला पाहिजे रादर, कारण आपल्याला आता सकारात्मक जीवनशैली आत्मसात करायची आहे. म्हणून आपण दर 1 तासाने आपल्या मनाला बजवायचं आहे. त्या मनाशी आपण सुसंवाद साधायचा आहे. इथे सुसंवाद असं म्हटलं आहे, संवाद नाही तर सुसंवाद साधायचा आहे. म्हणजे चांगला संवाद साधायचा आहे. चांगला संवाद कधी साधला जाईल तर आपण थोडासा आपल्या मनाला वेळ दिला पाहिजे आहे. नाहीतर ते मन आपल्यावर रुसून बसेल ना. आपण सगळीकडे धावतो आहे आत्ताच्या आधुनिक जगात. म्हणजे जी काही एक स्पर्धा आहे, जीवघेणी स्पर्धा आहे, त्या जगामध्ये आपण सतत कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या तरी कारणासाठी धावत सुटलो आहोत. तर त्यासाठी आपल्याला एक मनाला, विचारांना ब्रेक लावायचा आहे. आणि तिथे त्याच्यासाठी आपण अटेन्शन प्लीज असं मनाला बजवायचं आहे. आणि मनाला सांगायचं आहे की दर 1 तासाने 1 सेकंदभर असं म्हणायचं आहे, हे मना, आत्ता तू कुठल्या प्रकारचे विचार करतो आहेस, ते योग्य आहेत, अयोग्य आहेत, सकारात्मक आहेत, नकारात्मक आहेत, आवश्यक आहेत, अनावश्यक आहेत, हे एकदा तपासून बघायचं आहे. असं केलं तर आपण आपल्या मनाला योग्य विचारांचं डाएट नक्कीच पुरवू शकतो. आणि योग्य विचारांचं डाएट जर का आपण
दिलं, हेल्दी थॉट्सचं, पॉझिटिव्ह थॉट्सचं जर का आपल्या मनाला आपण डाएट पुरवलं तर आपला इमोशनल फिटनेस नक्कीच खूप छान होऊन जाईल आणि आपली सकारात्मक जीवनशैली ही आपोआप सुधारत जाईल. बघा पटते का? हे मी रोज करते, आपणही करून बघा आणि हे केल्यावर आपल्याला काय वाटतंय याचा पॉझिटिव्ह फीडबॅकसुद्धा मला देत राहा. तरी आपण आज सकारात्मक जीवनशैली आत्मसात करण्यासाठी हे विचार कोठून येत आहेत हे तपासून बघायचं आहे. आणि तपासताना जेव्हा लक्षात येईल की आपण हे विचार जेव्हा म्हणजे आपण काही काही गोष्टी ऐकतो, काही काही गोष्टी पाहतो, काही काही गोष्टी बघतो, त्यातून आपल्या इंद्रियांवर त्याचा परिणाम होऊन इंद्रियांना संवेदना होतात आणि मज्जासंस्थेकडून त्याची एक प्रत्युत्तर त्याला दिलं जातं. त्यालाच आपण विचार असं म्हणलं. हे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आपण आता सतत तपासून बघायचं आहे, चेक करायचं आहे, चेंज करायचं आहे आणि ट्रान्सफॉर्म करायचं आहे. आपण आता एक वाक्य कायम लक्षात ठेवायचं आहे, चेक, चेंज अँड ट्रान्सफॉर्म. या कट्ट्यावर या 3 शब्द लक्षात ठेवायचे आहेत, चेक, चेंज अँड ट्रान्सफॉर्म. आपले विचार चेक करायचे आहेत. त्या विचार जर का चुकीचे असतील, काही नकारात्मक असतील, अनावश्यक असतील तर ते सकारात्मक करायचे आहेत, म्हणजे चेंज करायचं आहे आणि सकारात्मक विचारांमध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. म्हणजे आपोआपच आपली सकारात्मक जीवनशैली बनून जाईल. हा अनुभव नक्की घेऊन बघा. सो ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे. स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. थँक्यू. धन्यवाद. आपल्या बेल आयकॉन जे आहे त्याच्यावर बटन जर का आपण प्रेस केलं त्या बेलचं बटनचं तर आपल्याला ह्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल आणि आपण हे व्हिडिओ बघू शकता. आपल्याला आवडलं तर लाईक करा आणि आपल्या कॉमेंट्समधनं मी पण नवीन नवीन शिकते आहे, कारण माझ्यासाठी सुद्धा हे व्हिडिओ चॅनल, हे यूट्यूब चॅनल व्हिडिओ बनवणं हे नवीन आहे. त्यामुळे आपला फीडबॅक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.